आज आणखी एक पराठ्याची रेसिपी शेअर करते आहे। आज बनवते स्टफ पनीर पराठा आणि यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर किसून घेतलं आहे। त्यानंतर 1 इंच आलं यामध्ये किसून घातलं आहे। मोठा एक कांदा मी बारीक चिरून घेतला, तसंच 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता हे सगळं मी या पनीरमध्ये घालणार आहे। या सगळ्या भाज्या आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला पराठा लाटताना त्रास होत नाही, व्यवस्थित पराठा लाटला जातो। कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये काळी मिरी पूड, त्यानंतर हळद, धणाजिरा पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ घातलं आहे। थोडासा लिंबाचा रस देखील यामध्ये मी घातला आहे आणि हे सगळं मी छान असं एकजीव करून घेणार आहे। 1-2 ते 3 मिनटं तरी हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, मसाले आणि मीठ पनीरला अगदीच व्यवस्थित लागतं आणि आपलं स्टफिंग अगदी परफेक्ट तयार होतं। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पनीरच्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे पराठा लाटताना त्रास होत नाही। आता इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पनीरचं स्टफिंग तयार आहे। हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी, ऑलरेडी मळून ठेवलं होतं एक अर्धा तास आधी, त्यामुळे ते छान असं मुरलं आहे। आता फक्त 2 चमचे तेल घालून छान असं मी मळून घेतलं, मऊसूत असं पीठ तयार आहे। यातले 2 लहानसे गोळे घेऊन लहान अशा पुऱ्या मी लाटून घेतल्या। त्यानंतर एका पुरीवर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण घातलं पनीरचं, आणि जितकं जास्त सारण घालता मावेल इतकं सारण याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे पराठा आतमध्ये पूर्ण हे स्टफिंग आपल्याला खाताना लागतं, नाही तर तो कोरडा लागू शकतो। आता वरून दुसरी पुरी लावून मी हे मस्त बंद करून घेतलं। हलक्या हाताने थोडंसं दाबून थोडीशी पोळी मी करून घेतली आणि त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घेतला। जितका पातळ आपल्याला करता येईल तितका करायचा, पण पराठा असल्यामुळे तो हलकासा जाडच ठेवायचा आहे। अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर मी तवा तापत ठेवला होता, तव्यावर थोडंसं तेल घातलं होतं। आता हा पराठा मी यावर घातला आहे। हलकासा थोडा गरम झाला की तो लगेच परतायचा आणि ही दुसरी बाजू मात्र खूप खरपूस अशी भाजून घ्यायची। खरपूस भाजल्यानंतर दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर वरून छान असं तूप घातलं आहे। तुम्ही बटर देखील वापरू शकता, पण पराठ्यामध्ये तुपाची चव खूप छान लागते आणि म्हणून मी इथे तूप वापरते आहे। अशा प्रकारे मस्त असा पराठा खाण्यासाठी तयार आहे। पनीर आतपर्यंत सगळीकडे छान असं पसरलं आहे आणि त्यामुळे खाताना ते लागतं आहे पराठ्यामध्ये। त्याची चव खूप अप्रतिम झाली होती। रेसिपी पण अगदी सोपी आहे, नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।